पाऊल टाकावे. अभंगाच्या पहिल्या चरणात जणाबाई आपल्याला सांगतात, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता मनुष्य जन्म आपल्याला दिलेला आहे. भक्ती करायची, नामचिंतन करायचं, भजन करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. इथं आल्याच्या नंतर माणसाला कर्म करावं लागतं. ते कर्म सफलतेकडे जावं, ते कर्म पूर्णतेकडे जावं, असं जर आपल्याला वाटत असेल तर जनाबाई म्हटल्या, नाम विठोबाचे घ्यावे. दादा 10:30 की 11? वेळ किती? हा, 11. बर, विचारलेलं बरं आहे. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता देवानं आपल्याला सुंदर अनमोल किमतीचा देह देवानं दिलेला आहे. भजन करायचंय, नामचिंतन करायचंय, पण ते कधी करायचं, कशाच्या अगोदर करायचं, हा पडलेला आम्हाला प्रश्न आहे. संत म्हटले, राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. कधी आधी, पण कधी मरायच्या? राम राम स्मरा आधी. संत म्हटले अगोदर करायचंय, भजन अगोदर करायचंय, नामचिंतन अगोदर करायचंय, पण कशाच्या अगोदर करायचं? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर, नेमकं कशाच्या अगोदर करायचं? आम्हाला कधी प्रश्न पडलाच नाही. प्रमाण भरपूर पाठ असतात, पण प्रमाणांचा विचार आम्ही करत नाही. संत म्हटले अगोदर करा, पण कशाच्या अगोदर? मी सांगून जाईल, नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं भजन, नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरित, लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा हरिम भजेत. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दान धर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं भजन करायचं. म्हणून राम राम स्मरा आधी, अगोदर करा म्हटले. लक्षात घ्या, देवाने एवढा सुंदर असा अनमोल किमतीचा देह आपल्याला दिला. भजनाकरता, नामचिंतन करण्याकरता देवे दिला देह भजना, तोया झाला पाटा. भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता भगवंतानं देह दिलेला आहे. माझ्या ज्ञानोबरांची भाषा फार गोड आहे. माऊली म्हटले, तुम्हाला भजन करायचं असेल, नामचिंतन करायचं असेल, परमार्थ करायचं असेल, जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत तुम्ही परमार्थ करा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की मग माणूस परमार्थ करू शकत नाही बाबा. ही माऊलींची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात की आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूताची खडाडता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग माणूस परमार्थ करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही, भजन करू शकत नाही. फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. आपले डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, आपले कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, आपले पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही. काय कारण? ज्ञानोबरांची उभी वाचावी लागेल की आयुष्याचे सूत्र बिघडता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले बाबा, फार गंमत आहे आयुष्याची. डोळे जागेवर आहेत तरी दिसत नाही, कारण जागेवर आहेत तरी ऐकू येत नाही. आणि बैऱ्यांची फार गंमत आहे, हे समोरच्याला बैर समजतात, इतके जोरात बोलतात. संपली कानाची ताकद, काय परमार्थ करणारे माणूस. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले तर डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर 4 महिने लग्नाला झाले, आनंदात संसार चालू आहे, काहीच अडचण नाही, फक्त माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे, मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. तुम्ही 4Gची रेंज घेऊन बसली तरच तुम्हाला कळेल, 2Gला आणि 3Gला मी नेटवर्क देत नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐकायचं. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे, मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे, तिला थंडी, ताप, सर्दी, खोकला असता, गोळ्या औषध देऊन मी व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी आहे, मी हॉस्पिटलला आहे, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तू एक काम कर, घरी जा, चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे आणि रेंज कुठं नाही. हा घरी गेला. 50 फुटावर घर राहिलं होतं. पहिल्या दारात उभं राहिला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तीच काय रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? भाजी काय केली? तीच काय रिप्लाय आला नाही. बाबायला टेन्शन आलं. 4च महिने लग्नाला झालेले, एक तो होईनात. दादा होतात का लग्न? नाही ना, नाही होत. फार अवघड झालं पोरांचं. तिकडे जाणार नाही मी, लक्षात घ्या. त्याला टेन्शन आलं. 4च महिने लग्नाला झालेले. खरंच सासऱ्यानं बहिरी नशिबी मारली की काय. हे बायकोच्या जवळ गेलं, राग राग यानं रपकन हात उचलला आणि पाठीवरती हळू मारला. जोरात मारू शकत? तुम्ही बोला, क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क केलंय मी, बोला तुम्ही.
जोरात मारू शकत अनुभवी माणसाने दिला. व्हायचंय बाळा अजून तुझं. हे झालेले बोला ना. जोरात मारू शकत मारत नाही. तेवढी हिंमत नसते, तेवढी हिंमत नसावी, तेवढी हिंमत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, कारण घरी गेल्यानंतर मी काय मिळणार नाही. मग आपुली आपण बायकोच्या जवळ गेला, यानं रपकन हात उचलला आणि पाठीवर हळू मारला. ती बायको रिटर्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, बाई किती वेळापासून तुला विचारलं भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावं लागेल. अडचण कोणाची होती? कोणाची होती? याची होती. हा डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. संपली कानाची ताकद. काय परमार्थ करणारे माणूस? कानाची ताकद संपली. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात. त्याच्यामुळे जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत, ज्ञानोबाने म्हटले तोपर्यंत परमार्थ करा. एक गोष्ट मी बोलेल, तो भगवंत आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य केलं ना, देव भरपूर काही गोष्टी आपल्याला देतो. फक्त तो आहे एवढं मान्य करायला शिका. देवाचं अस्तित्व नाकारलं, समजायचं आपण आपलं अस्तित्व नाकारतोय. काय लोक म्हणतात, या जगात अशी नास्तिक लोक जन्माला आली, देवाला मानायला तयार नाही. ते डायरेक्ट म्हणतात, ताई देव बी आम्ही मानत नाही. पण माझं सांगणं आहे, तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मानतोय. म्हणून तुम्ही आणि मी आज या जगात वावरतोय. ज्या दिवशी भगवंत तुम्हाला मला मानायचं सोडून देईल ना, त्या दिवशी तुमच्या माझ्या दारात गर्दी असणार आहे. कशा करता? राम नाम सत्य. लोक म्हणतात राम नाम सत्य, पुढं चालणारे. पाठीमागचे म्हणतात शिरापुरी का बेत आहे 13व्याला. पण तो भगवंत आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य करायला शिका. देवाचं अस्तित्व जर नाकारलं तर आपण आपलं अस्तित्व नाकारतोय. एक गोष्ट मी जबाबदारीनं बोलेल तुम्हाला, आपल्याला मंदिरातले देव नाही समजला तरीही चालेल. मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल. इथल्या देवाला समजून घ्या. आणि इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. जातो मंदिरामध्ये आपण, सकाळी स्नान केलं, देवपूजा करून, घरातली पूजा करून, देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये आपण जातो. पुरुष मंडळ जाता की नाही जाता? तुम्ही बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. जातो का मंदिरामध्ये? जाता तुम्ही दर्शनाकरता? काहीच करावं यांना बोला ना. तसे देवाच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये आपण जातो. कशाकरता? दर्शन करण्याकरता. ज्या देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो, मंदिरामध्ये जातो, देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो. आणि ज्या देवाला पाहण्याकरता आम्ही गेलेलो असतो, त्या देवाच्या समोर 2 हात जोडतो. आणि आम्ही आमचे डोळे बंद का करतो? कधी प्रश्न पडला? ज्या देवाला पाहण्याकरता गेलो त्यांच्या समोर जाऊन डोळे बंद का करतो? त्याचं उत्तर ज्ञानोबा देतात, चामाचे डोळे दाविती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतःकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय, ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतःकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. म्हणून इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे एक सेन्स आहे, आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा, सर्व वाघटी राम देहा देही. संत म्हटले तो भगवंत प्रत्येक कणाकणात आहे, गटागटात तो भगवंत आहे. संतांचं सांगणं आहे, देवनटला नाना परी, देवनटला नाना परी. नटला नटला
नाना नाना परी भरून उरला चराचरी. तो भगवंत कणाकणात आहे, गटागटात आहे, प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे. म्हणून त्या देवाचं भजन करायचं. तुकोबारे म्हटले का करायचं? बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, ताई भजन का करावं? त्या नामाची ताकद काय? भजन केल्याचा फायदा आम्हाला काय? फायदा एकच आहे. या जगामध्ये ज्ञानोबाराय म्हटले सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते नाम आहे. ज्ञान देव पुसे निवृत्तीशी गगनाहुनी वाढ. त्या नामाची ताकद एकच आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. म्हणून ते भजन करायचं, म्हणून ते नामचिंतन जीवनात करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, माझं सांगणं आहे, आपल्याला परमार्थ करायचं असेल ना, योग्य वेळी योग्य वयात तो करावा. मी म्हणत असे विनोदानो, जोपर्यंत आहेत तरुण तोपर्यंत घ्यायचा परमार्थ. एक दिवस जायचं, लोक टाकणार म्हणून घ्यायचा परमार्थ. त्याच्याकरता परमार्थ करायचा. तुकोबराय म्हटले का भजन करायचं? त्याचं कारण आहे, आपला देह संपणार आहे, देह तादात्म्य जाणार आहे. देह तादात्म्य जर संपलं, या शरीरामध्ये एकच तत्व उरतं. त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून त्या विठ्ठलाचं भजन जीवनात करायचंय. देह नो हे मी हे सरे उरलावरे मनोनी लाहो करा काळ सारा चिंतडी. म्हणून परमार्थाची घाई, परमार्थाची तातडी तुकोबारायांनी करायला सांगितली, नामचिंतन करायला सांगितलं. महिला मंडळ खरं 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 सांगायचं, किती तास भजन करता? 1 तास, 2 तास, 3 तास, अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं, किती तास देता देवा करता? देवा करता आपण वेळ देत नाही, पुन्हा वरून म्हणता देवानं माझं वाटोळं. देव कसा वाटोळ करेल तुमचं? तुम्ही भजनच करत नाही, तुम्ही भक्तीच करत नाही, तुम्ही नामचिंतनच करत नाही. करता का भजन? नाही करत. पुरुष मंडळ तुम्ही करता? तुम्ही पण नाही करत. त्याचं कारण आहे का करत नाही. शास्त्र त्याचं कारण सांगतं. संसारात इति संसार हा तुम्हाला सुधरू देत नाही, म्हणून तुम्ही भजन करत नाही. घरी गेल्याच्या नंतर नाही आपल्याकडनं भजन झालं, कमीत कमी इथं आल्याच्या नंतर माणसानं कीर्तनात टाळी वाजवावी, मुखानं नामचिंतन विठ्ठल विठ्ठल मुखानं म्हणावं. तेवढं जरी नाही जमलं आपल्याला घरी, इथं आल्याच्या नंतर कमीत कमी करा ना. 22 तास आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते. काय 22 तास आपल्या डोक्यात? 22 तास आपल्या डोक्यात काय? बाल्याची माय बालीन 10/10ची. दुसरी गोष्टच आपल्या डोक्यात नाही. दादा माझी विनंती आहे, परमार्थाकरता भजनाकरता नामचिंतनाकरता माणसांना वेळ द्यावा. तेवढी एकच गोष्ट आपल्यासोबत येणारी आहे. बाकी सगळं इथं ठेवून जायचं, काही सोबत येणार नाही. म्हणून ते भजन जीवनात करायचं. ते करायचं असेल तर योग्य वेळी योग्य वयात करावं. नाही तर लोक म्हणतात ताई कुठं आताच आमचं वय झालं, करू परमार्थ म्हातारपणी. म्हातारपणचा परमार्थ आहे, सोपं सांगेल, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. कारण म्हातारपणी माणसाची अवस्थाच अशी होते, नाकमुख गळू लागली लाळाणी, कानू में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. कानानं ऐकून न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या किती लोकांच्या लागली मी पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत, ज्यांची घरं अजून तारुण्यात आहेत, त्यांनी एकच काम करायचं, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्था. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची गाई, परमार्थाची तातडी संतांनी आपल्याला करायला सांगितली. एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंतानं सुंदर असा अनमोल किमतीचा देह दिला, सुंदर लाईफ दिली, सुंदर आयुष्य दिलं. दादा मी सांगत असते, आयुष्य इतकं सुंदर आहे. लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता यायला हवा.
दिलाय जगाच्या मालकानं, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. तुम्ही करत नाही हा भाग वेगळा आहे. त्याचं कारण मी सांगितलं. संसार तुम्हाला सुधरू देत नाही म्हणून तुम्ही भजन करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, महिला मंडळ, संसार तुम्ही करताय, पण संसार माणसाला दुःख देणार आहे का सुख देणार आहे? हा, काय देतो? दुःख. काय देतो? दुःख देतो. माझ्यासोबत येतात मग गाडीत? संसार माणसाला दुःख देणार आहे. संत म्हटले दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, हरी सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. संसारातलं सुख एवढंच आहे, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तुम्ही सगळेजण इथं कीर्तनाला बसले, ज्यांची ज्यांची लग्न झाली त्यांनी मला हातवरती करून सांगा, ताई माझ्या इतका सुखी या संसारात कोणीच नाही. आजच्या कीर्तनाचं सगळं पाकीट त्याला. हातवर केलाय बाबांनी. इथलंच आहेत का दादा? दादा वा वा झालंय का? पण वा वा झालं झालं. नाही होईल का? होईल का? वा केशव दादा वा. नाही, कोणी सुखी नाही संसारामध्ये. इथं पाकिटासाठी हातवर केला. केशव केशव सुखी लग्न होऊन गेली होय? अरे सोडून गेली का? मग सुख आहे तुम्हाला? हा बरोबर आहे. त्याच्यामुळे सुखी येते. संसारामध्ये कोणताही व्यक्ती सुखी नाही. प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहे, कसलं ना कसलं तरी दुःख आहे. संत म्हटले जो देखा सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखा सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. दुखिया कर बैरागी, अनशा मनुष्या सब घट दुखिया, दुखिया है संसार रे. जो देखा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जगभेर. प्रत्येक व्यक्ती दुखी, कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दुःख माणसाकडं आहे. हा संसार सुखाचा नाही. शास्त्रानं सुंदर अशी एक व्याख्या केली परमार्थाची आणि संसाराची. शास्त्र सांगतं प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे, पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे, पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. आपण ठरवायचं संसार करायचा की परमार्थ करायचा. संत म्हटली सोडून द्या या मताचे नाहीत. माणसानं कधीतरी आपल्या मनाला समजावून सांगावं, बाबा हा संसाराचा मायाजाळ कठीण आहे, नको या संसाराच्या नादी लागू. सांगा कधीतरी या मनाला. संत म्हटले नको नको म्हणा गुंज
गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळा आला जवळी ग्रासावया काळा आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजेव्हा काळा आला जवळी ग्रासावया ग्रासावया काळाची उडी पडेल बाजेव्हा काळाची उडी पडेल बाजेव्हा म्हणून कधीतरी माणसानं मनाला सांगावं संसाराचं मायाजाळ कठीण आहे. आपण भजन करत नाही, भक्ती करत नाही, नामचिंतन करत नाही, परमार्थ आपण करत नाही. माझं एक सांगणं आहे तुम्हाला, थोडंसं बारीक आहे का. संत म्हटले एखादं घर आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात फर्निचर आहे, त्या घरात बायको आहे, त्या घरात मुलगा आहे. शॉर्ट सर्किट झालं, दाडदाड दाडदाड घराला आग लागली. पुरुष मंडळ पेटणाऱ्या घरातनं अगोदर बाहेर काय काढलं पाहिजे. परमार्थाची घाई करा, परमार्थाची तातडी करा, कशाला म्हणतात तुम्हाला सांगते. पेटणाऱ्या घरातनं अगोदर बाहेर काय काढलं पाहिजे. तुम्ही म्हणाल 11 वाजत आले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका आहे, त्याच्या त्याच्या पद्धतीने ठीकठाक प्रवास करतो माणूस. सांगा ना दादा, पेटणाऱ्या घरातनं अगोदर बाहेर काय काढलं पाहिजे. गणेश दादा माझे आजोबा मला नेहमी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर बाबा म्हणायचे, कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत नाही. काय काढायचं. ऑप्शन जास्त होतात, कमी करू. घरात बायको आहे, घरात मुलगा आहे, अगोदर बाहेर काय काढायचं. तुम्ही शांत बसा रे, यांना बोलू द्या. काय काढलं पाहिजे. म्हणा की बायको. उत्तर तेच आहे, पण कोणाच्या मुखातून बाहेर येईना ते पटकन. बायकोची निवड माणसं करतात. जसं पेटणाऱ्या घरातनं बायकोची निवड आपण केली, तसं संत म्हटले संसारूपी पेटणारं घर आहे. या घरात पैसा आहे, गाडी, इस्टेट, बंगला, प्रॉपर्टी, संपत्ती, बायको, मुलं, सगळ्या काही गोष्टी या पेटणाऱ्या घरात आहेत, संसारूपी घरात आहेत. पण संत म्हटले त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची आहे. त्याला म्हणायचं त्वरा करा, त्याला म्हणायचं घाई करा, त्याला म्हणायचं लाहो करा. जनाबाई म्हटलं हे नाम घ्यायचं, अगोदर भगवंताचं भजन करायचं. या नामाच्या साधनाची ताकद इतकी मोठी आहे, या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. आणि माणसाला तारणारं नाम अभंगाचं दुसरं चरण. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर. आवाज आवाज. नाम तारक हे थोर, 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 नाम तारक हे थोर.
कोणाकोणाचा उद्धार झालेला आहे. अजामिळा उद्धारीला चोखा मिळा मुक्ती सणीला. भागवतामध्ये सुंदर कथा आलेली आपण ऐकली असेल. अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. नदी किनारी स्नानाकरता गेला. एका नामाची ताकद किती आहे का दादा. नदी किनारी स्नानाकरता गेला. समोर वेश्याची गल्ली दिसली. त्या वेश्या घरी आणल्या आणि वेश्यांसोबत तो राहू लागला. 9 पुत्र त्याला त्या ठिकाणी झाली. 10वा मुलगा पोटी जन्माला येणार होता. जीवनात वाईट कर्म केली. जीवनात माणसं मारायचा, चोऱ्या करायचा, लोकांचं धन लुबाडायचा, एवढीच कामं जीवनात केली. संतांनी जाता जाता अजामिळाकडे एक दक्षिणा मागितली. अजामिळानं सांगितलं, बाबा तुम्हाला राहू दिलं ते तुमचे उपकार माना. मी कधी कोणाला दान धर्म करत नाही. मी लोकांचं घेतो, मी देत नाही. संतांनी सांगितलं, तुझा पैसा नकोय, तुझं धन नकोय, तुझी इस्टेट प्रॉपर्टी काहीच नकोय. तुझ्याकडनं एकच दक्षिणा हवी आहे. तुझ्या पोटी जो 10वा मुलगा जन्माला येणार आहे त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेव. ऐकलं अजामिळानं. नारायण नाव ठेवलं. हा अजामिळ मरायला लागला. याला मरताना त्रास होऊ लागला. कारण यानं वाईट कर्म आयुष्यभर केलेलं. कधी परमार्थ केला नाही, कधी भजन केलं नाही, कधी नामचिंतन केलं नाही. लोक मारले, चोऱ्या केल्या, धन लुबाडलं. मरताना अजामिळाला त्रास होऊ लागला. नारायण म्हणून मुलाला आवाज दिला. एका नामाची ताकद इतकी मोठी आहे. ती अर्थहाक भगवंतापर्यंत पोहोचली. याला घेण्याकरता यमदूत आलेले होते. पण देवानं सांगितलं, बाबा गिराईक आमचं आहे. एकदाच नारायण म्हटला. वैकुंठाची प्राप्ती त्याला झाली. अजामिळा पापरासी नामिणेला वैकुंठासी चोखा मिळा मुक्ती सनेला. मग हे एकच नाम तुमच्या माझ्या मुखात जर आलं, ते सहजासहजी येत नाही. ते घेण्याकरता कितीतरी जन्माची पुण्याई असावी लागते. बरेच लोक कीर्तनाला येऊन बसतात, बरेच लोक घरी थांबतात. गावात सप्ताह चालू आहे तरी बरेच अर्धे घरी असतात. त्यांची पुण्याई त्यांना इकडं त्यांचं केलेलं त्यांचं पाप आडवं येतं, त्यांना ते इकडे येऊ देत नाही. आपण कीर्तनाला आलोय, मुखाने भगवंताचं भजन करतोय, काहीतरी पूर्वजन्मीची पुण्याई असावी म्हणून हे नाम तुमच्या माझ्या मुखात आहे. नाहीतरी घेण्याकरता फार जन्माची पुण्याई असावी लागते, तेव्हा ते मुखात येतं. एक हिंदी संतांचं भजन हे फार गोड आहे. लाख माणसातून एखाद्याला हे भजन प्राप्त, हे नाम प्राप्त होतं, प्रत्येकाला नाही होत. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यूं जीवन बर्बाद कर, बीते दिन लौटना आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा निकलेगा अरे निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यूं जीवन बर्बाद कर, बीते दिन लौटना आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम 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 आएंगे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय. श्री राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हो श्रीराम जय राम जय जय राम 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 अजा मिळा उद्धारीला चोखा मिळा मुक्ती सणीला जनाबाई म्हटलं नाम घेण्याकरता कुठली काय वेळ माणसाला लागत नाही अभंगाचं शेवटचं चरण. काढणे